Hello, 12th Commerce students. Welcome to Late Pragbai Patil Junior College, Latur. Organization of Commerce and Management. Last few lecture we have started chapter number 2, functions of management. These are the functions of management. First, planning. Second, organizing. Third, staffing. Fourth, directing. Fifth, coordinating. Sixth, controlling. Then we have started organizing. Second function, organizing संघटन करणे. That means the term organization denote a structure wherein group of person come together to achieve a common goal, whereas organizing संघटन करणे. A group of person come together to achieve a common goal. एखादा कॉमन गोल, उद्देश साध्य करण्यासाठी जेव्हा लोक ग्रुप ऑफ पर्सन कम टुगेदर, एखादा उद्देश, ऑब्जेक्ट, गोल, हेतू साध्य करण्यासाठी चा समूह एकत्रित येतो, त्यालाच काय म्हणण्यात आलं आहे? ऑर्गनायझिंग. ऑर्गनायझिंग इज अ प्रोसेस अँड अ फंक्शन. ऑर्गनायझिंग ही एक प्रक्रिया आहे किंवा तो एक फंक्शन आहे, कार्य आहे. त्यानंतर आपण स्टार्ट केलं होतं, लास्ट लेक्चरमध्ये घेतलं होतं इम्पॉर्टन्स ऑफ ऑर्गनायझिंग घेतलं होतं. या इम्पॉर्टन्स याचाच अर्थ महत्त्व काय घेण्यात आलेलं आहे ऑर्गनायझिंगचं, म्हणजे संघटनाचं महत्त्व काय आहे. यानंतर आपण आता आपल्याला घ्यायचं आहे या इम्पॉर्टन्ससाठीचा आपण एक स्मार्ट कोड क्रिएट करण्यात आलेला होता ऑर्गनायझिंगचा. पुस्तकामध्ये, बुक्समध्ये, आपल्या टेक्स्टबुकमध्ये थोडासा बदल आहे. यामध्ये आपण त्यावरनं 10 इम्पॉर्टन्स आहेत, त्याला आपण मेमराईजसाठीचा एक स्मार्ट कोड काढलेला आहे. ABCDEFGHSC. आता या एवरनं ॲडमिनिस्ट्रेशन अँड ऑपरेशन इज फॅसिलिटेड. ॲडमिनिस्ट्रेशन प्रशासन, ऑपरेशन डे टू डे वर्क रुटीन इज फॅसिलिटेड. सोपं आहे, सुलभ आहे. ॲडमिनिस्ट्रेशन आणि डे टू डे वर्क म्हणजे ज्याला ऑपरेशन म्हणण्यात आलेलं आहे, दैनंदिन कामकाज, प्रशासन व दैनंदिन कामकाज सुलभ करते. हा फर्स्ट इम्पॉर्टन्स. त्यानंतर ब्रिंग्स स्पेशलायझेशन. त्याला स्पेशलायझेशन याचाच अर्थ काय आहे, ऑर्गनायझिंगमध्ये जे कोणतेही पर्सन्स आहेत ते इन्व्हॉल्व झालेले, एकत्रित आलेले, त्या वर्णानुसार एक ग्रुप प्रत्येकाचे वेगवेगळे क्रिएट्स करण्यात येतात आणि या ग्रुपमधून जे स्पेशलायझेशन्स आहेत पर्सन्स, त्यांना बाजूला करणे आणि त्यांच्याकडून वर्क करून घेणे हे सोपं जातं ऑर्गनायझिंगमुळं. हा सेकंड फंक्शन. त्यानंतर थर्ड नंबर आहे क्लिअरिफाईज अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. अथॉरिटी जबाबदारी आणि रिस्पॉन्सिबिलिटी त्याला देण्यात आलेल्या अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी, अधिकार व जबाबदारी कोणाला कोणती देण्यात येते याचं स्पष्टपणे खुलासात्मक होतो या ऑर्गनायझिंगमुळं. त्यानंतर फोर्थ नंबर डिफाईन्स द जॉब प्रॉपरली. ज्या त्या पर्सन्सला बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये कोणाला कोणती अथॉरिटी, कोणाला कोणती रिस्पॉन्सिबिलिटी बेअर करायची आहे हे क्लेरिफाईड झाल्यामुळे डिफाईन्स द जॉब प्रॉपरली, प्रत्येकाचं काम तो स्वतः व्यवस्थितपणे करू शकतो. या योग्य पद्धतीनं जॉब जे आहे त्याचं कामाची निश्चिती हे वर्किंग त्या ऑर्गनायझिंगमुळं सोपं होतं. त्यानंतर फिफ्थ नंबर आहे एस्टॅब्लिशेस कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन समन्वय स्थापित करणे सोपे होते. काय या समन्वय कोऑर्डिनेशन, जे ग्रुप ऑफ पर्सन्स बाजूला काढलेले आहेत त्यावरनं ग्रुप्स क्रिएट करण्यात आलेले आहेत, त्यांच्यामध्ये आपल्याला कोऑर्डिनेशन म्हणजेच संबंध, एक प्रकारे एस्टॅब्लिश कोऑर्डिनेशन अमंग डिफरंट डिपार्टमेंट्स ऑफ द ऑर्गनायझेशनमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, म्हणजे ज्याचा अर्थ अकाउंट डिपार्टमेंट, प्रोडक्शन डिपार्टमेंट, मार्केटिंग डिपार्टमेंट, असे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. ते प्रत्येकाला अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी दिल्यामुळे अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सचं काम हे वर्किंग हे योग्य आणि त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन साधलं जातं. इट क्रिएट्स क्लिअर्ड रिलेशनशिप अमंग द पोझिशन. The ensure mutual cooperation among the different level manager as well as employee. यांच्यामुळे
या कर्मचारी आणि मॅनेजर लेवलवरतीच्या ऑल डिपार्टमेंटमध्ये कोऑर्डिनेशन साधणं सोपं होतं. त्यानंतर आहे 5th नंबर एस्टॅब्लिशेस कोऑर्डिनेशन. त्यानंतर 6 नंबर F फॅसिलिटेट्स इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन, प्रभावी प्रशासन करण्यास मदत होते. काय होईल त्यावर ऑर्गनायझिंग फंक्शन्स डिटरमाइन डिफरंट पोझिशन्स डिपार्टमेंट ॲक्टिव्हिटीज ॲज वेल ॲज इन्शुअर दॅट द रोल आर क्लिअरली स्ट्रक्चर्ड. हे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, पदे आहेत, वेगवेगळे डिव्हिजन्स आहेत, त्यांचे फंक्शन्स आहेत, कार्य आहेत. ही भूमिका काय होईल स्पष्टपणे क्लिअरिफाईड करण्यात येते. त्यामुळे जो मॅनेजरियल लेवल पर्सन्स आहेत त्याच्याला या अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडनं योग्य प्रमाणात काम करून घेणं सोपं होतं. त्यालाच ॲडमिनिस्ट्रेशन म्हणण्यात आलं. या सगळ्यांकडनं वर्क रुटीन करून घेणं. त्यामुळे फॅसिलिटेट्स इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रभावी प्रशासनाची मदत होते. त्यामुळे योग्य प्रमाणात ॲडमिनिस्ट्रेशन होतं. पर्यंतचा भाग आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेला होता. त्यानंतर आता आज पाहायचं आहे ग्रोथ अँड डायव्हर्सिफिकेशन इज अचीव्ड. ग्रोथ होणे बिझनेस ऑर्गनायझेशनची जो कोणताही ऑब्जेक्ट आहे, जो हेतू आहे, तो हेतू साध्य होतो. त्यामुळे वाढ व विविधीकरणासाठी उपयुक्त किंवा तो वाढ होऊ शकते. या ऑर्गनायझिंगमुळे ग्रोथ अँड डायव्हर्सिफिकेशन इज अचीव्ड. त्यानंतर 7 नंबर ग्रोथ अँड डायव्हर्सिफिकेशन इज अचीव्ड. ऑर्गनायझिंग या फंक्शनमुळे वाढ व विविधतेसाठी उपयुक्त. वेल डिफाइन्ड ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर इनेबल स्मूथ अँड इफेक्टिव्ह फंक्शनिंग अँड देअरबाय कॉन्ट्रीब्युट्स टू ऑर्गनायझेशनल ग्रोथ. यामुळे काय होते प्रत्येक संघटनेची वाढ ग्रोथ आणि वाढ सुरळीतपणे आणि कार्यक्षमपणे चालवणाऱ्या कार्यावर अवलंबून असते. ही त्या जो वर्क करतो इफेक्टिव्ह फंक्शनिंग देअर बाय कॉन्ट्रीब्युट्स टू ऑर्गनायझिंग ग्रोथ. द क्लिअरली डिफाइन्ड roles and responsibilities, coordination among all level management, use of appropriate control technique etc. increase work efficiency and the organization growth. स्पष्टपणे काय आहे प्रत्येकाचा रोल, प्रत्येकाची भूमिका आणि रिस्पॉन्सिबिलिटी. प्रत्येकाची भूमिका काय आहे, काय काम करायचे आहे याची जबाबदारी हे विविध स्तरावरील काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये कोऑर्डिनेशन साधून अमंग ऑल लेवल मॅनेजमेंट काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये समन्वय साधून योग्य नियंत्रण तंत्राचा वापर करून ती कार्यक्षमता आणता येते आणि त्यामुळे संघटनेमध्ये म्हणजे ऑर्गनायझेशनमध्ये ग्रोथ होण्यास मदत होते. वर्क इफिशियन्सीसुद्धा आणि यामुळे काय होईल त्याचबरोबर त्यांची काय होईल वर्क इफिशियन्सीसुद्धा त्यांची वाढण्यास मदत होते. इफिशियन्सी अँड द ऑर्गनायझेशन ग्रोथ आणि त्या ग्रोथसुद्धा म्हणजेच बिझनेस ऑर्गनायझेशनची ग्रोथ आणि त्याचबरोबर एम्प्लॉईजची सुद्धा इफिशियन्सी त्यांची कार्यक्षमतासुद्धा वाढण्यास मदत होते. हे सर्व काही ग्रोथ अँड डायव्हर्सिफिकेशन इज अचीव्ड त्या व्यवसायाचे बिझनेस ऑर्गनायझेशनची ग्रोथ होण्यास ह्या ऑर्गनायझिंगमुळे ते पॉसिबल होतं. प्रत्येकाला प्रत्येकाची जबाबदारी दिल्यामुळे सर्व काही फंक्शन्स योग्य प्रमाणात कार्य करू शकतात. अमंग ऑल लेवल मॅनेजमेंट योग्य प्रमाणात काम करतं आणि त्यामुळे जो बिझनेस ऑर्गनायझेशन्स आहे त्याची ग्रोथ होण्यात आणि अँड द ऑर्गनायझेशन ग्रोथ इफेक्टिव्ह अँड ऑर्गनायझेशन ग्रोथ्स पूर्णपणे व्यवसाय वाढण्यास मदत होते. त्यानंतर ऑर्गनायझिंगचा इम्पॉर्टंट आहे पुढचा 8 नंबर H हेल्प्स इन ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. हेल्प इन ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस कशात मदत होते जास्तीत जास्त रिसोर्सेसचा वापर केल्यामुळे. ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस जे
स्रोत आहे त्याला संसाधनं आपल्याला म्हणता येईल, उर्वरित भाग जे आहे त्याचा योग्य वापर केल्यामुळे ती वाढण्यास मदत होते, युटिलाइज करण्यास मदत होते. रिसोर्सेसचा, साधनांचा वेगवेगळ्या. Organizing functions gives a different job to different employee based on their skill and enable specialization of work. प्रत्येक एम्प्लॉईला त्याच्या स्किलनुसार काय करण्यात आलेलं आहे, काम देण्यात आलं आहे, कामाची विभागणी करण्यात आलेली आहे आणि ड्यू टू स्पेशलायझेशन म्हणजे त्याच्या प्रत्येक वर्करला, एम्प्लॉईला त्याच्या स्पेशलायझेशननुसार त्याची वर्किंग देण्यात आलेली आहे आणि त्या स्पेशलायझेशनमुळं ड्यू टू स्पेशलायझेशन दीज एम्प्लॉई यूज द अदर रिसोर्सेस ऑफ द ऑर्गनायझेशन ॲट इट्स ऑप्टिमम लेवल सो दॅट डिझायर्ड रिझल्ट्स आर अचिव्ड विदिन अ डिफाईन्ड पिरियड. प्रत्येक एम्प्लॉईला त्याच्या बेस्ड ऑन देअर स्किल्स त्याच्या स्किलनुसार, त्याच्या स्पेशलायझेशननुसार त्याला वर्क देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे काय होईल, कमी काळामध्ये डिफाईन्ड पिरियड विदिन त्याच्या जो कोणताही ठरवलेली जी बिझनेस ऑर्गनायझेशनचे गोल्स आहेत, ऑब्जेक्ट आहेत, हे तो पर्याप्त जे कोणतेही रिसोर्सेस आहेत त्याचा यूज करून तो इमिजिएटली त्या पिरियडमध्ये तो वर्किंग करून देऊ शकतो आहे. त्या संसाधनामध्ये आहे त्या रिसोर्सेसमध्ये तो त्याचा वापर करून, त्याच्या स्किलचा यूज करून, त्याच्या स्पेशल स्किलचा यूज करून तो त्या ठिकाणी वर्किंग करू शकतो. अपेक्षित ध्येय म्हणजे ठरवलेल्या काळमर्यादेत, ठरवलेली जी कोणती डिफाईन्ड पिरियड आहे त्या पिरियडमध्ये तो त्या ठिकाणी आपली जे स्किल्स आहेत, कुशल कामगार व इतरचा वापर करून तो त्या ठिकाणी आपल्या पिरियड टाईममध्ये तो काम करून देतो. याचा हा ऑर्गनायझिंगचा त्या बिझनेस ऑर्गनायझेशनला त्या स्किल वर्किंग एम्प्लॉईजमुळे फायदा होतो. त्यानंतर 9 नंबर आहे स्कोप फॉर इनोव्हेशन. इनोव्हेशन नवीन कल्पनाला स्कोप मिळणे वाव देते. ऑर्गनायझिंगमुळे स्किल पर्सन बाजूला येतात म्हणजे स्पेशलाइज्ड ग्रुप तयार होता आणि ग्रुपमुळे स्पेशलाइज्ड वर्कर्स म्हणजेच एम्प्लॉईज हे डिफरंट वेगवेगळ्या ग्रुपमध्ये जातात आणि त्यामुळे काय होईल, नवीन इनोव्हेशन निर्माण होईल. Organizing functions clarifies the role of every person and activities to be performed. ऑर्गनायझिंग फंक्शनमुळे क्लिअरली प्रत्येक व्यक्तीचा काय कार्य आहे हे त्याला लक्षात येतं. म्हणजेच संघटनेमध्ये ऑर्गनायझिंगमुळे कार्य करत असताना पार पाडण्याची कार्य काय आहे, त्याची भूमिका काय आहे, त्या एम्प्लॉईची, पर्सनची, प्रत्येक व्यक्तीची हे त्याला समजते काय वर्क करायचं आणि त्यामुळे काय होईल, द एम्प्लॉई आर अलाउड टू वर्क बाय यूजिंग देअर न्यू आयडिया विच प्रोव्हाइड्स स्पेस फॉर द मॅनेजर टू डेव्हलप न्यू टॅलेंट. यामुळे काय होईल, नवीन आयडियाजला त्यामुळे काय मिळतं, मॅनेजर्सला काय होतं, यामुळे मॅनेजरला कर्मचाऱ्यांमधील विशेष स्किल्स विकसित करण्यासाठी व त्यांच्या नॉलेजमध्ये वाढ व्हावी, ग्रोथ व्हावी याचा पुरेसा त्यांना वाव मिळतो. त्यामुळे त्यांच्या वर्किंगमध्ये आणि न्यू आयडियाज विच प्रोव्हाइड स्पेस फॉर देअर मॅनेजर टू डेव्हलप न्यू टॅलेंट. यामुळे मॅनेजरला त्या नवीन पर्सन्समधील वेगवेगळे स्किल्स, यामुळे नवीन कौशल्यामुळे काय होईल, नवीन स्किलमुळे न्यू आयडियाज, न्यू इनोव्हेशनसाठी त्याला वाव मिळू शकतो. द स्कोप फॉर इनोव्हेशन इज पॉसिबल ओनली थ्रू अ सेट ऑफ ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. या संघटनात्मक ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर, संघटनात्मक रचनेमुळे नाविन्य पद्धतीने नवीन बदल करून स्वीकारण्यास काय मिळतो, स्कोप मिळतो. यामुळे काय होतं, दिस स्कोप फॉर इनोव्हेशन इज पॉसिबल
थ्रू अ सेट ऑफ ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर या संघटनात्मक वेगळी रचनेमुळे काय होतं, नवीन नवीन स्कोप मिळतो, वाव मिळतो, नवीन इनोव्हेशनसाठी त्यांना वाव मिळतो आणि नवीन इनोव्हेशन्स हे क्रिएट होऊ शकतात. नवीन कल्पना यातून वर्किंग म्हणून ऑर्गनायझिंगमुळे प्रत्येक एम्प्लॉईकडनं त्या पद्धतीनं नवीन कल्पनांचा उदय होऊ शकतो. त्यानंतर थर्ड नंबर आहे, लास्ट नंबर त्या ठिकाणी आपल्याला इम्पॉर्टन्स ऑफ ऑर्गनायझिंगमधील 10 नंबर आहे, क्रिएट्स सेन्स ऑफ सेक्युरिटी. क्रिएट सेन्स ऑफ सेक्युरिटी सुरक्षितता सुरक्षिततेची भावना निर्माण करते, त्यांच्यामध्ये क्रिएट्स करते. काय करते? सेक्युरिटी, सुरक्षिततेची भावना निर्माण करते एम्प्लॉईजमध्ये. ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर क्लेरिफाईज द जॉब पोझिशन, दॅट इज clearly states the duties and responsibility so that everyone work accordingly. This clarity in a job and powers increase mental satisfaction and creates sense of security among the employee. Hence, sense of security among the employee. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते. कशामुळे? तर प्रत्येकाला क्लिअरली स्टेट ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. काय होते? प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या कामाची ही जबाबदारी काय करून देण्यात आलेली आहे? ठरवून देण्यात आलेली आहे. आणि या ठरवून दिलेल्या कामाच्या जबाबदारीमुळे काय होईल? त्याच्यामध्ये त्याच्यावरतीची काय होईल? प्रत्येकाचे काम, कार्य काय आहे, जबाबदारी स्पष्टपणे नमूद केलेली आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती जो वर्किंग करणार आहे ऑर्गनायझेशनमध्ये, त्याला तो त्याच रिस्पॉन्सिबिलिटीजनुसार, त्याच वर्किंगनुसार, त्याच ड्युटीजनुसार तो काय करतो? काम करू शकत असतो. आणि त्यामुळे त्याला काय होईल? द क्लॅरिटी जॉब अँड पॉवर्स इन्क्रीज मेंटल सॅटिस्फॅक्शन. त्यामुळे कर्मचाऱ्यांचं काय होईल? मानसिक समाधान वाढते आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते. क्रिएट सेक्युरिटी अमंग द एम्प्लॉई. कर्मचाऱ्यांना म्हणजे एम्प्लॉईजला काय मिळतं? एक प्रकारचं मानसिक समाधान मिळतं. या मेंटल सॅटिस्फॅक्शन मिळतं, मानसिक समाधान मिळतं. म्हणजे माझं काम काय आहे हे मला क्लिअरली सांगितल्यामुळे मी माझं काम, माझे दिलेली जबाबदारी, माझं जे फंक्शन्स आहे त्यानुसार मी वर्क करणार. त्या ठिकाणी रोज वेगळं काम, रुटीन काम नाही, डेली चेंज जर होत असेल तर तो तसा स्पेशलाइज बनणार नाही, त्याला जॉब सिक्युरिटी मिळणार नाही, त्याला मेंटल सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही आणि त्यामुळे तो काय होईल? अनसिक्युअर्ड तो समजला जाईल. परंतु ऑर्गनायझिंगमुळे त्या ठिकाणी काय होतं? प्रत्येकाला प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे, त्याची वर्किंग फंक्शन्स काय आहेत हे लक्षात येतं. आणि हे लक्षात आल्यामुळं काय होतं? द क्लिअरली इन जॉब अँड पॉवर्स इन्क्रीज मेंटल सॅटिस्फॅक्शन अँड क्रिएट सेन्स ऑफ सेक्युरिटी अमंग द एम्प्लॉई. त्यामुळे कामातील व अधिकाऱ्यांच्या स्पष्टतेमुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक समाधान वाढते आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते. हे सर्व काही ऑर्गनायझिंगमुळं इम्पॉर्टन्स आहे, त्याचं महत्त्व त्यासाठी ऑर्गनायझिंगचं सांगण्यात आलेलं आहे. फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंटमध्ये ऑर्गनायझिंगमुळं बिझनेस ऑर्गनायझेशन्समधील एम्प्लॉई आणि ओव्हरऑल बिझनेस ऑर्गनायझेशनला या ऑर्गनायझिंगचा फायदाच होतो. त्यामुळे फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंटमधील हे आपण सेकंड फंक्शन्स जे ऑर्गनायझिंग होतं ते या ठिकाणी इम्पॉर्टन्स ऑफ ऑर्गनायझिंग झाल्यानंतर आपण स्टॉप करत आहोत. थँक्यू फ्रेंड्स. राईट डाऊन करून घेऊ शकता इम्पॉर्टन्स ऑफ ऑर्गनायझिंग.